काय त्याला प्रथम शुभेच्छा देतो. शंकर मोरे फिटनेस सेंटर या जिमचं जे आहे थोड्या वेळापूर्वी मंत स्वामीजी स्वरूपाने त्यांच्या सुवास ते या जिमचं उद्घाटन झालेलं आहे. साधू संतांचं स्पर्श पाय लागावा आणि एक पवित्र असं वातावरण तयार होतं. ते खूप चांगल्या प्रकारचं फिटनेस सेंटर जे आहे, जिम जे आहे ही अगदी सुसज्ज आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा युवकांना तरुणांना त्याची ओढ लागावा असं एक चांगलं हा उपक्रम आहे. आणि मला आवडलं ते मुलींचं लेणी म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे वेळेनुसार बदलायला पाहिजे. वेळेनुसार जे आहे आचारविचारसुद्धा बदलले पाहिजे. आणि माझी आई सांगत होती संगत सज्जनाचे असायला पाहिजे, दुर्जनाचे असता कामा नाही. म्हणजे छोटा असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाने एक आजूबाजूला नजर टाकून बघितली पाहिजे. इंदुरीकर महाराज नेहमीच आपल्या पाठिंबाच्या माध्यमातून बोलत आहेत. केव्हा तरी लोकांना वाटतं का तिथून सोडून बोलतो पण सत्य बोलतो. गीता रामायण महाभारतावर बोललंच पाहिजे, त्याच्यात काही दुमत नाही आहे. ही हिंदू संस्कृती आहे. परंतु समाज प्रबोधनावर सुद्धा बोललं पाहिजे. तर ते बोलत आहेत आणि त्याच्यात सत्यता आहे. आणि म्हणून वेळेच्यानुसार सगळ्यांनीच आजूबाजूला नजर टाकून बघितली पाहिजे. आपला सहकारी, आपला मित्र, आपला नातेवाईक हे बरोबर आहे ना याची खात्री करणं आता गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या चांगल्या कार्यासाठी अजय आणि अजयच्या पुऱ्या टीमला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आमदार भिवंडी ग्रामीणचे आमदार श्री शांताराम मोरे साहेब यांच्या कृपाआशीर्वादाने त्यांचे पुत्र की अजय मोरे यांनी एक उत्तम अशा पद्धतीनं एक व्यायामशाळा या ठिकाणी ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आम्हीही खूप व्यायामशाळेचं उद्घाटन केलं. पण आम्ही मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या गावामध्ये पण माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच अशा एकदम दुर्गम भागामध्ये किंवा एका गावखेड्यामध्ये तिथल्या खरोखरच गरजू मुलांसाठी त्यांनी ही व्यवस्था केल्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि भगवंताला अशी प्रार्थना करतो की त्याला उदंड आयुष्य देऊन की ही जी वाटचाल चालू आहे त्याची त्याला भरघोस यश देऊ. वास्तविकता गावखेड्यामधल्या मुलांना की ह्या व्यायामशाळेची खूप गरज आहे. आणि पूर्वीच्या मी नवीन इथं मंदिरात आलतो त्यावेळेला आमच्या पडग्यातली लोक पोरं कल्याणला जायचे, भिवंडीला जायचे व्यायामशाळेकरता व्यायाम करायला. तर या ठिकाणी बघा कुठून कुठं आणि एका अशा एकदम गावामध्ये जिथं खरोखरच जो जनजातीचा समाज ज्या ठिकाणी इथं आहे त्यांच्या उपयोगासाठी. कारण ह्या भागातली लोक ह्या आदिवासी भागात मुलं म्हणा की आपण पैसा खर्च करून जाऊन की गावामध्ये किंवा पडग्याला वगैरे असं जाऊ शकत नाही. अशा मुलांकरता ही व्यायामशाळा फारच गरजेची आहे. तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तरुण सक्षम बनला पाहिजे आणि त्याकरता अजय मोरेजींनी जो प्रकल्प केला त्याबद्दल मी भगवंताला विनंती करतो की त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी गुरुनाथ जाधवजी आहेत, बाकी सर्व उपस्थित सर्व आलेले आहेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. आणि ही व्यायामशाळा आपल्या भागामध्ये एक उत्तम अशा पद्धतीनं सर्व मुलांना सक्षम करण्यासाठी त्याची वाटचाल राहील एवढं बोलतो मी. जय हिंद, जय महाराज. ही शाल एक रोपटं देऊन त्यांना सन्मानित. खरं म्हणजे या जिमची इथं खूप गरज होती. भरपूर वर्षापासून इथे जिमची व्यवस्था नव्हती आणि आमची बरीचशी पोरं कोणी वाशिन पडगा या ठिकाणी लांब लांब जात होती जिमला. आणि आमचं स्वप्न होता पहिल्यापासून की आपली स्वतःची जिम इथे असावी आणि ती सर्वांना मोफत मिळावी
आणि त्यांची गरज कशी पूर्ण व्हावी याची आम्ही म्हणजे खूप वर्षापासून आमचा प्रयत्न चालू होता. आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून खरं म्हणजे त्यांच्या लाख मोलातून ही त्यांच्या स्वखर्चाने जिम झालेली आहे. साहित्य अगदी इमारत बांधण्यापासून साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. त्याचे करणारे रस्तासुद्धा आता या रस्त्याचा ओपनिंग आपण केला नाही, परंतु रस्तासुद्धा त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. आकाश काटसकर असेल, पंढरीनाथ मडवी असेल, आमची सर्व ही पोरं असतील, यांच्या सर्वांच्या घामामिंतीनी जिम आज उभी राहिले. आणि माझी त्यांना खरंच विनंती आहे की इथं सर्वांनी व्यायाम केला पाहिजे. आपला आरोग्य निरोगी कसा राहील याचं सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आणि आज या ओपनिंगसाठी स्वामीजी आले, आमदार साहेब होते, अनेक मान्यवर या ठिकाणी आले. त्यांचे व आमच्या सर्व गावकरी मंडळींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. ते सर्वजण आले, आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिली. खरं तर अजून काम करण्याची ऊर्जा यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्रथम तर मी एवढंच बोलेन की आमची जिम आमदार श्री शांताराम मोरे फिटनेस क्लब जी ओपन करण्यात आले आहे त्याचा अजय मोरे याचा खूप सिंहाचा वाटा आहे. त्यांनी खूप काही केलं आहे आमच्या युवा पिढीसाठी आणि खूप प्रेरणा देखील करतो तो. त्याचा आम्ही कोरस सर्व आमचा जो ग्रुप आहे त्याचे मनापासून आभार करतो आहे. आणि पुढे त्याचा आमदार साहेबांनी आम्ही संचार केलो. आम्हाला जिम काही साहेबांनी स्वतः खर्चाने आम्हाला जिम बांधून दिली, सर्व साहित्य दिलं आम्हाला. आणि आम्ही एकच अजय आणि सुरतचा मी इतका आभार व्यक्त करतो की अजय आम्ही जे सांगतोय ते अजय आम्हाला लगेच करून देतो. कधी आम्हाला कसली कमी करून देत नाही तो. आणि सर्व युवा पिढी त्याच्याकडे आहे आता. आणि अशीच आम्ही अजयला साथ देऊ. आणि आमची अशी सगळ्यांची एकच इच्छा आहे, आमचा अजयजी मोरे साहेब भावी जिल्हा परिषद सदस्य आहे, फिक्स निवडून आणू ही आमची खूप प्रयत्न करतो. यासाठी आम्ही रात्र दिवस आम्ही प्रयत्न करतो निवडून आणण्यासाठी. पण 100% आम्ही त्याला निवडून आणू. पुन्हा एकदा त्यांचे आभार. पुन्हा त्यांचे खूप खूप आभार करतो. तसेच आदरणीय समाजसेवक सन्माननीय सुनीलजी खारीक साहेबांना आपण सन्मानित करत आहोत. मी विनंती करेल अजयजी यांना की आपण आपले शुभ असतील. सुनीलजी खारीक, सन्माननीय रघुनाथजी पांढरे साहेबांना विनंती आहे. आदरणीय बजरंगजी घरत साहेबांना विनंती आहे. आपण आदरणीय विशालजी वारगडे जवळचे कार्यकर्ते. यानंतर तानाजी मुकणे साहेब उपस्थित नाही साठी आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा मी शब्दसुंदाने सन्मानित करते. अजयजी मोरे साहेब, गावामध्ये खऱ्या अर्थानं व्यायामशालीची काय आवश्यकता असते ती ज्या गावामध्ये नसते त्या लोकांना जास्त माहिती असते. इथे मात्र खूप दूरवर जावं लागत होतं. परिस्थिती दूर बेल खूप वाजत, वाहन मुलं कसे चालवतात. त्यानंतर अजयजीला विनंती करेन मोरे साहेब, त्यानंतर कपिलजी जाधव यांना सगळ्यांनी सांगितलं गावातील तरुणांचं भलं होत असेल. यानंतर स्वामीजी बोलतात. यानंतर आपल्याला या आदरणीय स्वामीजी अर्थात पारमार्थक परमश्री आदरणीय स्वामीजींना विनंती करेन की आपण सगळे मार्गदर्शन करावं. आणि आदरणीय या व्यायामशाला उभारणीसाठी फिटनेस क्लब या संपूर्ण न्यूज चॅनल कव्हरेजसाठी या ठिकाणी उपस्थित सन्मानित करते ज्ञानेश्वर पस्टे साहेबांना. त्यांना सन्मानित करते अजयजी. हॅलो
सगळे रे ओके बरोबर आहे ना. हा? एक मिनिट. दोन्ही A1 जोडीचं स्वागत आणि सत्कार होत. ओके. बघा